कशाला रडते? नको रडू नको रडू नको रडू. अरे अरे. आणि इथे मित्रांनो यांना पार्टी देऊन मी फसलो, कारण बिल खात खात गर्दा फार एकदम. मारून घ्यायला हरकत मत करू. बघ एंजलचं आणि जॅकचं भांडण झालं आणि एंजल पळाली ती बघ पावसात बसते. चल. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन आळशी ब्लॉग मध्ये. आणि सकाळी उठल्या उठल्या जसं माहिती झालं यांना पार्टी, तर बघा कसे झोपेतनं उठून बसलेले आहेत. पार्टी बोलली तर नको नको करतात. तर रात्री थोडा उशिरा झोपलो, ब्लॉगिंग एडिटिंग करीत होतो, कारण त्या सूरज भावासाठी फुल आम्ही राडा केलेला आहे मरीन ड्राईव्ह साठी. हा व्हिडिओ बघा. तर तुम्हाला व्हिडिओ बघून समजला असेल फुल राडा झालेला आहे आणि तो ब्लॉग अपलोड झालेला आहे. माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, हे जे ब्लॉग तर जाऊन बघा. फुल राडा केलेला आहे. आणि तुम्ही बोलत असाल तुझी बायको कुठे, तर बायको आहे तिच्या मम्मीच्या घरी, कारण का ती तिकडून रेडी होऊन येणार आहे इथे आणि आम्ही पण इथं आता फटाफट रेडी होणार आणि जाणार. आणि इकडे वहिनी काय जेवण बनवते का भाजी नाही, हे तिला येतच नाही वाटतं, मम्मी शिकवते. नीट शिकून घे, नाही तर शेण भरायला नेलं आमच्या गावाकडे. हा काय नाही शिक. मम्मी नाही आया ना उसको बेलन से मारना. हा नीट काम कर, समजलं का? हा. आणि एक डॉन डायरेक्ट झोपलाय बघा. ओ हा हा फुल शेअर सोया आहे बाय, फुल शेअर. हा 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 झोप झोप झोप. तर मित्रांनो आज फुल माझ्याकडनं पार्टी आहे सगळ्यांना आणि फुल राडा करणार आहे, मजा करणार आहे आणि बघू. आणि हा ट्रॉफी आपल्या सूरज भावाच्या घरीच आली पाहिजे, कारण का त्याला आपल्याला विन होताना बघायचे. एक आपला गरीब माणूस, तर आपण पण तसेच गरीब आहेत, तर आपल्या गरीब माणसाला सपोर्ट करा. तर आम्ही आता काय करतो, फटाफट मित्रांनो फ्रेश होतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो आणि दिवसभरात काय करतो ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण फायनली रेडी झालेलो आहे. गरीब माणूस काय घालणार, ब्लॅक पॅन्ट ब्लॅक शर्ट, तो पण मित्राचा. आणि जॅक तो बायकोला मदत करतोय, मस्तपैकी हार बनवतात, गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी. आणि मम्मीने आणि वहिनीने मस्त जेवण बनवलं होता आणि मस्त गोल गोल चपात्या. नमक कम लग रहा है. यांचं मरू दे, मी आत्ता खाऊन घेतो जसा भेटलाय तसा. हॅलो मित्रांनो, तर मी पण पोचली आहे निलेशच्या मित्राच्या घरी आणि तुम्ही इकडं बघू शकता सगळे लोक रेडी हो गए बा. कैसन बा? तर आज आमचे आहो हमरा सबरा के पार्टी देणार आहे. तर आज आपण फक्त खायचं काम करू आणि आज नेमकी माझा उपवास पण तुटला आणि मस्त मला माहित नव्हतं की आज पार्टी आहे. हिचे किती नशीब की तिचा शनिवार आणि सोमवार उपवास असतो आणि घरी तिला आईने चहा बिस्किट आणून दिला आणि तिने बिस्किट खाल्ला, झाला उपवास तुटला. आणि तिला माहिती नव्हता की मी पार्टी देणार आहे सगळ्यांना. तर बघा योगा योगी कसं जो असतं नाही का, खाणे खाणे पे लिखा है दाने पे नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. तर तसं इथं सीन झालं, इथं नशीब होतं आजची पार्टी म्हणून आता आम्ही चाललोय. निघतोय काय न बोलता डायरेक्ट भेटू तिकडं. तर मित्रांनो आता आम्ही घरातनं निघलोय फायनली, सगळे मस्त रेडी झालेले आहेत आणि बघू आता हे लोक काय काय खात आहेत आणि बिल माझ्यावर फाडणार आहे. मस्त मला बगरल पाहिजे, मला बगरल पाहिजे. बर्गर हा बकरा देतो तुला, चल. तर मित्रांनो आम्ही दिवस स्टेशनवर पोहोचलेलो आहे, ट्रेन पण आली आहे हमरी आणि आज आम्ही एवढं खाणार आहे, एवढा खाणार आहे ना की सकाळी तोंड असा उंदरासारखा केला होता. का बायकांना कसं असतं भाई, तारीफ केली पाहिजे, किती भारी दिसते, किती भारी दिसते, काय पण बोलताय. चला भेटूया. आणि हे बघा कुंभकर्ण जशी ट्रेन मध्ये बसली तशी झोपून गेली. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय घाटकोपरला. आता 50 रुपया तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय घाटकोपर मध्ये. आता चाललो आम्ही. काय काय 1 2 3 4 जोन जो भी है बैठ जाओ. भाई सीट के ऊपर से झगड़े हो रहे, तो चल चलो फटाफट. मजा येते अशी भांडणाला आली ना, काय मजा येते. बघा किती जण आहे आणि ही यांच्या घरात भांडणं झाली ना, खिडकीतून अशी बघून बघून बघते. आता आम्ही जातो डायरेक्ट मॉलला आणि कुठल्या मॉलला त्या तुम्हाला दाखवतो.
कुठल्याही अँगलने. मुंबईची ट्रॉफिक बघू शकता कशी रावत मध्ये. आपण पण मित्रांनो अशी गाडी घेऊ आणि कलर कुठला घेऊ ते फक्त सांगा तुम्ही. आणि आमचा हेवी ड्रायव्हर आहे, त्याची गाडी चालवण्याची स्टाईल बघू शकता. नुसता स्पीड ब्रेकर. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय RCT मॉल. आणि खरंच म्हणते मी 7 वर्षांनंतर हे मला कुठेतरी घेऊन आले फिरायला. तर चला. कशाला रडते? नको रडू नको रडू नको रडू. अरे अरे जॅकला काय नाही होणार. आणि 1.5 वर्ष झालं हे मला बोलतोय चल तुला घेऊन जाऊ पिझ्झा खायला. आता बघा आता काय आपण गरीब माणूस आणि गावाखेड्यातला माणूस जेव्हा खूप म्हणजे पहिल्यांदा आलोय आम्ही इकडे एवढ्या मोठ्या मॉलला. तर बघू आता आतमध्ये मित्रांनो काय व्ह्यू आहे. आणि आपण गावाखेड्यातून मित्रांनो जेव्हा पहिल्यांदा येतो इकडं असं फिरायला मोठ्या मॉलमध्ये तेव्हा खूप भारी वाटतं. आणि तुला कसं वाटतं आपण गावाखेड्यातून एवढ्या वर्षानंतर आपण आलोय? मला तर खूप भारी वाटतं खरंच सांगते. एवढा वर्षानंतर अमरावती इधर भूके आहे हे ये लेवके आहे हे मला. आणि तुम्ही बघू शकता आता आपण काय काय एन्जॉय करू. आता आपण काय करू ज्या कामासाठी आलोय. आता निलेश मला इकडून मेकअपचं सामान दिलवणार आहे. तर आपण जाऊया मेकअपचं कॉस्मेटिकचं सामान घेऊया आपण इकडे. चल 1 रुपया घेशात नाही आणि मेकअपचं सामान घ्यायला आली मोठी. हा हे बघ असा बायकांना नका घेऊन तुम्ही. जाऊ दे यांना घरी आणून देतो. जाता ये काय खायचं चला बोला तुम्हाला. बकरा. आता बकरा काय आपल्या गावात आहे. वाव काय ड्रेस आहे. काय पाहिजे जा. मी ओळखत नाही तुला कोण आहे तू. तिकडे नको बघू. हा मित्रांनो हे इकडे लक्ष जातो इथं. नको काय नाही चल सरळ. मित्रांनो मला काय पण सामान घेऊन देत नाही. मित्रांनो बघू आता कुठे जायचं त्यांनाच माहित नाहीये. आणि माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल असं मला वाटतंय. तर बघू आपण. आणि काय खायला देणार आता बघू आपण. घ्यायचंय का मित्रांनो? ही उशी कितीला आहे बघू. 600 रुपये. त्यापेक्षा आपण आपल्या घरी फाटलेले कपडे एका पिशवीमध्ये असं चादरीत घालून शिवून घेऊ. तीच उशी 600 रुपये घालण्यापेक्षा आपण चिकन घरी बनवू. हे बघा मॉलमध्ये हरवलेलं लहान पोर. हेच काम आहे आपला. मॉलमध्ये चढा आणि खाली उतरा. कारण आपण गरीब आहे काय करणार. आता डिजिटल मध्ये घुसतो मित्रांनो. बघू काय भेटतं यामध्ये. मस्त मोठी टीव्ही घेतो बायकोला आणि माझ्या आईला. म्हणजे सासू सुना मस्त टीव्या बघतील. ते बघ चालली बघ लगेच चालली बघ. मला काय देत नाही खायला मग मी माझंच खाऊ. ये लोग अपने काम में बिजी है. आणि जसे मित्रांनो एंट्री झाली तशी यांची व्हिडिओ बनवायला सुरुवात झाली. आणि इथं आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत होतो. काय केलं तू? तुला लाज वाटते का? तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवते मी काहीतरी. माझे आहो आहे ना इकडे उभे आहे रोबोट म्हणून. तुम्ही सारखा नाही यार पब्लिक. आणि सोनू बघा त्याला जाऊन हात मारतोय. एक 1.5 लाखाची इथे शॉपिंग करणार बाई. त्यांना जाऊ द्या कुठं पण. अंगठ्या बिंगठ्या सोनं विकून टाकतो. मी काहीच नाही माझा गोल्ड देणार आहे यांना. काहीच नाही देणार आहे ह्यांना. जाऊ द्या कुठं जायचंय ते. मला भूक लागली आहे. मी एकटी जाऊ कुठं तरी जेवण करू जाऊन पिझ्झा खाऊ. तर आता आम्ही पोहोचलो इकडे. आणि मला खूप आवडलंय हे. आणि हे मला दिलायंगे की नाही पता नाही. आता या चपला घेऊ नको. आपण गरीब माणसं शेणत मागणाऱ्या चपला आहेत आपल्या. चल. हा बायकोची नजर बघ कुठे. चल सरळ चल. आली मोठे कपडे बघायला. बाई कपडे बघा. काय हा काय करणार मित्रांनो गरीब माणसं. आणि आता आपल्यासाठी पिझ्झा म्हणजे आपली भाकर आणि सुकट. बरोबर ना. तर पिझ्झा समजून तावात खायचा. काय पिझ्झा खाऊन आजारी पडायचा. माहितीये का मी एकटी पण नाही खात का. तुम्ही मला म्हणते की बघू नको आणि स्वतः बघताय. काय करणार 1 रुपया पण खिशात नाही. आलो इथं मॉलमध्ये. बाय कसे आहेत कपडे. या बायकांना एक पण नाही घ्यायचं. आपण गपचूप जाऊन इकडे कपडे घेऊ आणि यांना तसंच इथून वडापाव खाऊन फक्त घरी नेऊ. इदेक आमची इदेक 1.5 किती 250 वाली चप्पल. एन्जॉय करायचा 250 वाली चप्पल. आता आम्ही पोहोचलो इकडे पिझ्झा हटला.
बघ खादाडी बुक्कड. बायकोला बोलतो तू खाते तर जा घरी, ती बघ काय बोलते. पार्टी भेटली तर कशाला सोडायचं, घ्यायचं बघ घ्या हिच्याकडनं डोकं. जसं हिला घेऊन आलो खायला तशी सुटली नुसते ऑर्डर देते. आज वाटतं कंगाल करणार आहे. तर मित्रांनो जशी ऑर्डर दिली तशी भाई राजासारखी ट्रीट दिली बायकोने, ज्या आयला उपट्या घालल्या पाहिजे. आणि या दोघांची काय मस्ती संपच ना. तर मित्रांनो हमने ऑर्डर दे दिया है फायनली. आणि मला वाटली दारूची बाटली आहे ना, घरी पिऊन येतात राडा केला असता. काय बोलू आता यांना, आता भूक नाही लागली का? येऊ त्या पहिले तेव्हा रट्टा मारचा. कसे खातो बरं साप नाका लागे बरं. सोनू आपला शॉर्ट ब्लॉग करतोय आता, बघू. तर चला मित्रांनो, जोपर्यंत आमचा ऑर्डर येत आहे तोपर्यंत आम्ही काहीतरी टाइमपास करू. A few moments later. ए हे आला आला आला. बाकी आहे भाई बस. आणि इथं मित्रांनो कोकची ऑर्डर आली आणि यांना काय टेन्शनच नाही. हा बिल बघा किती झालाय बिल, पण काय टेन्शन नाही, मी आहे ना. आणि मित्रांनो इथं मस्तपैकी पिझ्झा पण आणलाय मी. मित्रांनो मी ना माझ्या नवऱ्याला कामावर लावलाय, बघा इकडे लवकर. तर फायनली मित्रांनो आमची ऑर्डर सगळी आलेली आहे, बघू शकता मस्त गरमागरम. आणि या लोकांनी मला बिलला फाडलेलं आहे 2000. फायनली मित्रांनो आमची ऑर्डर आलेली आहे आणि मस्त आता दाबून खातोय आम्ही. जोपर्यंत दाबून खातोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. सुनो कैसा लग रहा है? मस्त भाई कैसा लग रहा है? ले खा कैसा लग रहा है? खा रही मत ना यार. क्यों ऐसे हम इनके साथ नहीं है. चल भैया हमने खाए का बोल भैया, बड़ी मस्त लगा था पिज्जा हो. कोको कोला बा साथ में भाई, काम नुनिया लेखा बा काम का हो बुझाते नहीं क्या चोकोहन बस आ ये है सिमिया या इनिलिया हो. हई तो ठीक बा मगर हई का हो ऐसे ठीक लगा था. सुनू ठीक बा, हिला देवे के बा खात खात गर्दा फार एकदम. आणि इथं बायको मला प्रेमाने घात चारत होती, पण माझं मन झालं इथं घशातच अख्खा पिझ्झा टाकून देऊ. पण नको बाबा, प्रेमाने भरून येऊ. घासना देतला राग घरी काढायची मला भुका ठेवायची. आणि आम्ही मस्त चरत बसलो आणि पोट भरून खाल्ला. वाटलं पाहिजे की भाई खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. तर भावानं आपलं निघाले पैसे दिले बघू शकता. बोलतो एक पण नाही सोडायचं, तुकडा पण नाही सोडायचा. पैसे दिले कसं काय तुम्हाला सांगतो बाहेर जाऊन. मित्रांनो फुल पोट टायर झालेलं आहे आमचा. तर मित्रांनो आमचा पिझ्झा, गार्लिक ब्रेड आणि फ्रेंच फ्राईज खाऊन झालेला आहे. आणि आता बघू, आम्ही आता सगळीकडे फिरतो आणि तुम्हाला दाखवतो इकडे काय काय आहे. हा काय प्राइस काय बघ? 1999. चल जायचं घरी. तर मित्रांनो इथं कपड्याच्या किमती इतक्या आहेत की 1000च्या वर. त्यावेळात आपण मस्त चिकन बिकन आणून खावं 1000चा. घरची फॅमिली खाईल, सगळे खातील. तर चला आता इथून निघू, नको शॉपिंग. होय काय बघते, चल हिला फ्री मध्ये द्या ना काहीतरी. काय बोलताय तुम्ही? तिला ते नाही हो. किती चांगली साडी आहे. हा साडी चांगली आहे पण आपल्या खिशात अरे आपण आपल्या खिशात पैसे नाही. नको नको, चल चल घरी जाऊ आता. मस्त आपण शेणाने घर सारव आणि मस्त पाणी भर. आपण तिकडच मजा, आपण तिकडच खुश आहे. खिशात मधला पैसे काढून ना इकडे येईन एकटी आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवीन. नको आता पैसे ना कमावू माझ्याला. तर मित्रांनो फायनली आमचा खाऊन पिऊन झालेला आहे. आणि कशी वाटली पार्टी? एक नंबर. आणि मित्रांनो हे बघा किती अंधार झालेला आहे. आम्हाला इथे मॉल मध्ये फिरता फिरता काय टाइम कळलाच नाही. आणि मित्रांनो आता काय करतो, ब्लॉग हा इथेच एंड करतो कारण पाऊस पण आलेला आहे. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये
सगळ्यांना कमेंट करा कसं वाटलं ते. आपण मिळून आता पार्टी करू. बाकी तुला कसं वाटलं? बाकी मला खूप चांगलं वाटलं मॉलमध्ये फिरून. आणि मित्रांनो आपण किती 7 वर्षानंतर असं बाहेर आलो ना, म्हणजे 7 वर्षानंतर. हा म्हणजे कसं गावातच आपण आपलं जे नॉर्मल, कारण पैसा पाणी भाई लागतो असं बाहेर फिरायला. तर आम्ही एवढं काय नाही, बस त्यांची इच्छा होती पिझ्झा आणि माझी पण इच्छा पूर्ण झाली. 7 वर्षानंतर पिझ्झा पार्टी दिली, कारण यांना मी बोललेलो एक दिवस मी पिझ्झा पार्टी देणार आणि ती देऊन टाकली. आणि बघ एंजलचं आणि जॅकचंच भांडणं झालं आणि एंजल पळाली. ती बघ पावसात बसते चल. तर चला यांचे भांडणं झाले, तिथं त्यांचा मॅटर मिटू आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.